तुम्ही रोज स्वामी समर्थांची सेवा करता, जप करता, दीप लावता, पण तरीही मनात प्रश्न येतो का? स्वामी माझी परीक्षा का घेत आहेत? इतकी सेवा करूनही बदल का दिसत नाही? जर हा प्रश्न कधीतरी तुमच्या मनात आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज स्वामी समर्थच तुमच्याशी बोलणार आहेत. जय जय श्री स्वामी समर्थ. सेवा करताना टाळायच्या गोष्टी. आज आपण समजून घेणार आहोत स्वामी समर्थांची सेवा करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे आपली सेवा अधिक शुद्ध, प्रभावी आणि कृपादायी होते. स्वामी समर्थ सांगतात, ही सेवा हाताने केली जाते, पण स्वीकारली जाते मनाच्या भावनेने. 1. अहंकार टाळा. सेवा करताना सर्वात पहिली गोष्ट टाळायची ती म्हणजे अहंकार. मी इतका जप करतो, मी रोज मंदिरात जातो, मी खूप मोठा भक्त आहे, असं मनात आलं की सेवा तिथेच थांबते. स्वामी समर्थ नम्र माणसाजवळ उभे राहतात, गर्विष्ठाजवळ नाही. 2. दिखावा टाळा. सेवा ही लोकांना दाखविण्यासाठी नसते. फोटो, स्टेटस, रील्स यासाठी सेवा केली तर ती फक्त बाहेर राहते, स्वामीपर्यंत पोहोचत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मला दिसणारी सेवा नको, मला जाणवणारी सेवा हवी आहे. 3. अधीरता आणि घाई टाळा. अनेक भक्त म्हणतात, मी इतके दिवस सेवा केली पण काहीच बदल नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी कृपा घाईत देत नाहीत, ते योग्य वेळेची वाट पाहतात. जसं बी पेरल्यावर झाड लगेच उगवत नाही, तसं सेवेचं फळही संयम मागतं. 4. शंका आणि अविश्वास टाळा. आज सेवा, उद्या शंका असं चालू असेल तर कृपा अडखळते. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी जबाबदारी घेतो. 5. अपवित्र विचार टाळा. सेवा करताना फक्त शरीराने नाही, मनानेही शुद्ध राहणं गरजेचं आहे. द्वेष, मत्सर, राग, वाईट बोलणं, वाईट विचार हे हळूहळू कमी करा, कारण स्वामी समर्थ करुणेचा सागर आहेत. 6. नियम कधीच मोडू नका. जर संकल्प केला असेल रोज जप, रोज दीप किंवा ठराविक सेवा, तर मध्येच सोडू नका. मोठं करू नका, पण नियमित करा. स्वामींना प्रमाण नाही, सातत्य महत्त्वाचं आहे. 7. तुलना टाळा. त्याला कृपा मिळाली, मला का नाही, हा विचार टाळा. प्रत्येकाची परीक्षा वेगळी, प्रत्येकाची वेळ वेगळी. स्वामी समर्थ कधीच अन्याय करत नाहीत. स्वामी समर्थांची सेवा मागण्यासाठी नसते, ती समर्पणासाठी असते. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सेवा करत राहा. स्वामी समर्थ सगळं पाहत आहेत. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजा, स्वामी समर्थांचा आशीर्वाद इथेच सुरू झाला आहे. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच स्वामी कृपेच्या प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ ज्या भक्ताला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.